यांनी अदानींवरून भाजपवर केलेल्या टीकेला भाजप नेत्यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरे आणि अदानी यांच्या भेटीचे फोटो ट्विट केलेत, तर ठाकरे सरकारने काढलेल्या टेंडरवरच अदानी मुंबईमध्ये आल्याचं फडणवीसांनी म्हटलं। काल मुंबईमधल्या सभेत राज ठाकरेंनी अदानींवरून भाजपवर टीका केली होती। सगळी पोर्ट्स खालपासून वरपर्यंत सगळी पोर्ट्स अदानीना मुंबईतल्या सभेतनं राज ठाकरेंनी अदानींवरून भाजपवर जोरदार निशाणा साधला। देशातला 2 नंबरचा सिमेंटचा 2014 पूर्वीचे अदानींचे उद्योग आणि 2025 मधले अदानींचे उद्योग यांची तुलना करणारा मॅपच राज ठाकरेंनी भर सभेत दाखवला। फक्त सरकारच्या आशीर्वादानं अदानींना उद्योगधंदे दिल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। मी आता फक्त एक पहिला मॅप मी तुम्हाला भारताचा दाखवतो, 2014चा दाखवा रे। हा आहे 2014चा गौतम अडानी यांचे प्रोजेक्ट्स किती होते हे तुम्हाला दाखवणार आहे। 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अडानी कुठे होते आणि आता पुढचं फक्त बघत राहा की आता 2024-25 ला गौतम अडानी आता कुठे आहेत, फक्त सरकारच्या आशीर्वादाने। आणि तुम्हाला जर नाही धक्का बसला तर मला सांगा जरा, हे फक्त 10 वर्षातलं आहे। जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो 10 वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला। मला कुठच्या उद्योगपतीने उद्योग करू नये या मताचा मी नाहीये, इतका दळभद्री विचार माझा नाहीये, पण या देशामध्ये इतके उद्योगपती असताना एका माणसावरती इतकी मेहरबानी या देशामध्ये होते मी जगात तर दाखवतच नाही अजून। राज ठाकरेंच्या या भाषणानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ट्विट करत पलटवार केला। अमित साटम यांनी अदानी आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा फोटो ट्विट केला। राज ठाकरे म्हणजे ढोंगी आणि दुटप्पीपणाचा कळस असल्याची टीका साटम यांनी केली आहे। ही दुटप्पीपणाची ढोंगीपणाची भूमिका आहे। बाहेर उद्योगपतींना शिव्या घालायच्या, घरामध्ये त्यांचं स्वागत करायचं, त्यांच्याबरोबर जेवणं करायची, त्या उद्योगपतींच्या पोरांच्या लग्नामध्ये यांची पोरं जाऊन नाचतात आणि त्यामुळे ही ढोंगी आणि दुटप्पीपणाची भूमिका ही दोन्ही भावांची आहे। म्हणजे मुंबईचं अदानीकरण म्हणजे मुंबईचे जे बऱ्याच ठिकाणी धारावीपासून सगळे जे प्रोजेक्ट आहेत ते अदानीला जातात, ते बोलतात की हे अदानीकरण आहे। आता मी सवाल विचारतो, धारावीचं रिडेव्हलपमेंट राजीव गांधींनी सांगितलं होतं की करायचं आहे, 84 साली 14 पर्यंत काही झालं नाही। सरकार आली, सरकार गेली, काही झालं नाही। 14 नंतर मी हातामध्ये घेतलं, हातामध्ये घेऊन त्यातल्या अडचणी दूर केल्या। त्याचं रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर मोकळी जागा हवी होती, केंद्र सरकारची जागा विकत घेतली रेल्वेची आणि मी त्याचं टेंडर केलं। कोणाला टेंडर दिलं होतं? अडाणींना दिलं होतं का? टेंडर अडाणींना नव्हतं दिलं, दुसऱ्या विकासकाला टेंडर दिलं होतं, LOI दिला होता। उद्धव ठाकरेंची सरकार आली, उद्धव ठाकरेंच्या सरकारने आल्यानंतर पहिलं काम काय केलं? ते LOI रद्द केलं आणि नव्याने टेंडर काढलं। त्यांनी काढलेल्या टेंडरवरच नंतर आमच्या काळामध्ये अडाणी आले आहेत। तुमचं म्हणणं आहे की अडानीकरण ते करतात, त्यांनी केलंय।